स्वागत आहे। पूर्णा येथील महाराष्ट्र शासन समाजभूषण प्राप्त संस्था बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर व बुद्धविहार समिती उपाली सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने अनारिक धम्मपाल यांची 162वी जयंती व पेरिचार रामास्वामी नायकर यांची जयंती तसेच स्मृतिविशेष यशवंतराव उर्फ भैयासाहेब भीमराव आंबेडकर यांचा स्मृती दिन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 75वा वर्धापन दिन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पयावंश यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमानंतर गुत्तेदार गौतम भोळे यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला। आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व अनागारी यांची जयंती स्वामी स्वामी यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आज या विहारामध्ये आपण संपन्न करत आहोत। या कार्यक्रमाचे सर्व आपले मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी मास्तवीर तसेच पूज्य भंते पयावंशी आणि इथे जमलेले सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका। आजचा दिवस म्हणजे मराठवाडा हा आपल्यासाठी मुक्त झालेला आहे, म्हणून बुद्धविहारामध्ये तिरंगी झेंड्याचं आपण ध्वजारोहण केलेलं आहे। महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये बुद्धविहार कुठंच तिरंगा झेंडा चढत नाही आणि भंतींच्या त्या पुढाकारामुळे एकच असं बुद्धविहार आहे आपण पुन्हा तिरंगा झेंडा चढतो, याचा आपल्याला स्वतः अभिमान आहे। बांधवांनो, आज भैयासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर जे भैयासाहेब आंबेडकरांची जिम्मेदारी आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पेरली आहे। भैयासाहेब आंबेडकर हे उद्योजक होते, ते करत असताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार खेड्यापाड्यात महाराष्ट्रात जाऊन केला। आता आम्ही तर त्यांना पाहिलं नाही, परंतु पूर्णा शहरातले जे बुजुर्ग लोक हे सांगत असतात त्या महाराष्ट्रामध्ये कंधार साईडला बाळासाहेबांचं जास्त जन्म झालेला आहे। मला वाटतं धनगर काठीला पण भैयासाहेब आलेले होते, त्यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं। भैयासाहेबांचं लक्ष हे जास्तीत जास्त ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार नाही अशा ठिकाणी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या हातून झालेला आहे। म्हणून हे कार्य आज भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आजही या ठिकाणी चालूच आहे। मी जास्तीच न बोलता या महामानवाला भैयासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि येथे थांबतो। जय भीम। योग आहे आणि तसं म्हणलं तर 5 कार्यक्रम आहेत। 17 सप्टेंबर मराठवाडा आपला मुक्त झालेला आहे। पेरियार दक्षिणचे समाजसुधारक व्ही. रामास्वामी यांची जयंती, अनागारी धम्मपाल यांची जयंती, भैयासाहेबांचा स्मृती दिन आणि मला वाटतं मोदीचाही वाढदिवस आजच बघा ते कसं म्हणजे एकाधिक कार्यक्रम आहे। तर आपल्यासाठी मराठवाड्यात महत्वाचं आहे आणि या क्रांती महापुरुषांचे आपण जे पुष्पहार घालून इथे श्रद्धांजली पाहिजे आपल्यासाठी जास्त महत्वाचे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला सगळ्यांना माहिती, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांमध्ये विखरला होता। त्याच्या अगोदर संस्थान होते छोटे छोटे, जवळपास 565 संस्थान होते आपल्या देशात पूर्ण भारतात। तर 47ला पाकिस्तान वेगळा केला, आपला भारत वेगळा झाला। त्यापैकी 562 संस्थान भारताच्या ताब्यात आले, 3 संस्थान मात्र आले नव्हते। त्यापैकी एक तर हैदराबाद संस्थान आता जे आहे ते,
हे आपले 8 जिल्हे, त्यानंतर नगर जिल्हा, गुलबर्गा, बिदर, मराठवाड्याचा बुलढाणा आणि हे आपल्या याच्यातले असे 26 महाराष्ट्रातले 26 जिल्हे त्या संस्थांमध्ये होते. बाकी तेलंगणा आणि मग आता आंध्र हे सगळं मिळून हैदराबाद संस्थान होतं. आणि किती वर्ष राज्य केलं त्यानं 12 वर्ष राज्य केलं. त्या म्हणजे 6 पिढ्या या आपल्या देशामध्ये. एक हैदराबाद संस्थान होतं, जम्मू काश्मीरचं संस्थान होतं आणि जुनागडचं संस्थान. हे 3 मात्र स्वतंत्र झाले नव्हते, हे भारतात विलीन झाले नव्हते, हे शिल्लक होते. त्यानंतर हैदराबाद संस्थान निजाम मीर उस्मान अली जो शेवटचा होता. त्याच्या अगोदर हे त्यांचे निजाम होऊन गेले ते वेगळे, पण शेवटचा होता निजाम मीर उस्मान अली खान. हे त्याचं हे होतं राज्य शेवटचं. निजाम संस्थानामधून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम लढा सुरू झाला. आज जे नांदेडच्या विद्यापीठाचं नाव दिलेलं आहे, त्यावेळेला मराठवाडा मुक्त करण्यासाठी या मंडळींनी मराठवाड्यातल्या काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. हैदराबाद संस्थांची लोकसंख्या होती 1,60,00,000 त्यावेळी. तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा भाग सगळ्यांना आता सांगितल्याप्रमाणे मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामचा सेनापती कासिम रजवी होता. त्याने संघटनेच्या माध्यमातून रजाकार नावाची मुस्लिम स्वयंसेवकाची भरती केली आणि त्यांच्या सहाय्याने जनतेवर अमर्याद अत्याचार सुरू केले. या घटनेचे आपल्या पुण्यामध्ये साक्षीदार होते माजी आमदार एम.डी. गेली. या घटनेचे साक्षीदार होते त्यावेळी, कारण ते हैदराबादला शिकायला गेले होते. इकडून येऊन हैदराबाद संस्थानमध्ये ते आमदारही होते. इथे आल्यानंतर ते प्रायमरी शिक्षक झाले. नंतर हे संस्थान इकडे विलीन झाल्यानंतर बाबासाहेबांच्या संघटनेमध्ये ते त्यावेळेला आमदार होते. आणि हा कासिम रजवी जो होता, या कासिम रजवीनं खूप लोकांवर अत्याचार केले. लोक आपले मारले, विहिरीच्या विहिरी भरून टाकल्या, अशा माणसाला मारून फार अत्याचार झाले त्या काळामध्ये. त्याची आपण जर इतिहास पाहिला तर भयानक